एका शिष्यानी आपल्या गुरुजींना विचारलं, "गुरुजी राग आला तर करायचं काय?" आता राग ही तर स्वाभाविक प्रकृती आहे. प्रत्येकाला राग हा येतोच, कुठल्याही गोष्टीचा असेल. फक्त प्रत्येकाचं रागाचं स्वरूप हे वेगळं असू शकतं. यावेळेस गुरुजींनी त्याला एक कल्पना सांगितली. त्यांनी त्याला नदीकिनारी घेऊन गेले आणि म्हणाले, "आता हा जो गरम-गरम कोळसा आहे तो हातात धर आणि ज्याच्या कोणावरती तुला राग येतो त्याच्यावरती तो सरळ कोळसा फेकून दे." आता तो कोळसा हातात घेतल्यानंतर पेटता कोळसा हातात असल्यावरती शिष्याचा हात स्वतःचाच जळायला लागला. पटकन त्याने तो बाजूला सारून टाकला आणि मग गुरुजींनी त्याला विचारलं, की "का रे, का फेकलास?" तेव्हा तो म्हणाला, "गुरुजी माझाच हात जळायला लागलाय." म्हणजेच राग आल्यावरती आपल्यालाही असंच होतं, की नाही, की राग आलाय, त्रास स्वतःलाच होतो. अशा वेळेस जे काही मी प्रतिक्रिया देणार आहे, सर्वात प्रथम तर राग आल्यानंतर प्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देण्याची गरज असेलच असंही नाही. दुसरं प्रतिक्रिया देण्याची खरंच जर गरज असेल, तर ही जी मी प्रतिक्रिया आत्ता बोलणार आहे, जे शब्द मी बोलणार आहे, ते कदाचित उद्या तितकेच महत्त्वाचे असतील का? हे एकदा चाचपडून पहा. शक्य असल्यास डीप ब्रीथिंग, दीर्घ श्वास घ्या आणि त्याहूनही महत्त्वाचं त्या सिच्युएशनमधून, त्या गोष्टीमधून एक तात्पुरतं बाहेर पडा. बघा काय गंमत घडतीये ती. आणि हो, कमेंटमध्येही कळवायला विसरू नका. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.